देख रहे हैं जस्टिस 24 न्यूज। वार्ड क्रमांक 166 में शिवसेना यूबीटी से टिकट न मिलने पर निर्दलीय बने अनिल मांडवकर। मुंबई शिवसेना यूबीटी से टिकट न मिलने के बाद कुर्ला वार्ड क्रमांक 166 से निर्दलीय उम्मीदवार के रूप में चुनावी मैदान में उतरे अनिल महादेव मांडवकर ने नामांकन के बाद दिए इंटरव्यू में अपने वादों और संघर्षों को एक बार फिर सामने रखा। उन्होंने कहा कि उनका चुनाव लड़ना किसी व्यक्तिगत महत्वाकांक्षा का नहीं बल्कि जनता के लिए किए जा रहे निरंतर प्रयासों का विस्तार है। अनिल मांडवकर ने स्पष्ट किया कि अगर वार्ड क्रमांक 166 की जनता उन्हें चुनकर भेजती है तो क्षेत्र के हर मोहल्ले में सुरक्षा को ध्यान में रखते हुए सीसीटीवी कैमरे लगाए जाएंगे। अंधेरे इलाकों को खत्म करने के लिए स्ट्रीट लाइट की उचित व्यवस्था की जाएगी और वर्षों से चली आ रही पानी की समस्या को प्राथमिकता पर हल किया जाएगा ताकि किसी भी नागरिक को बुनियादी जरूरतों के लिए भटकना ना पड़े। उन्होंने यह भी दोहराया कि कुर्ला हलाव पुल के ऊपर से गुजरने वाली मेट्रो की ऊंचाई को लेकर जो लड़ाई वे अब तक लड़ते आए हैं उसे अंजाम तक पहुंचाए बिना वे चैन से नहीं बैठेंगे। उनका कहना था कि मेट्रो या विकास से उन्हें कोई आपत्ति नहीं है, लेकिन सरकारी नियमों के अनुसार 5.5 मीटर की ऊंचाई सुनिश्चित कराना जरूरी है ताकि एम्बुलेंस, बड़ी गाड़ियां और त्योहारों के दौरान मूर्ति विसर्जन में लोगों को परेशानी ना हो। अनिल मांडवकर ने भरोसा दिलाया कि जनता ने अगर उन्हें मौका दिया तो वे हर मुद्दे पर सड़क से लेकर प्रशासन तक संघर्ष करेंगे और वार्ड क्रमांक 166 को सुरक्षित, सुविधाजनक और रहने लायक बनाने के लिए अपने वादों पर पूरी मजबूती से खड़े उतरेंगे। इंटरव्यू के दौरान अनिल मांडवकर ने आज की राजनीति पर भी तीखी टिप्पणी की। उन्होंने कहा कि वर्तमान समय में राजनीति में परिवारवाद तेजी से बढ़ा है और दल बदलने वालों का बोलबाला हो गया है, जिससे आम कार्यकर्ता और जनता की आवाज दबती जा रही है। उन्होंने सबसे बड़ा मुद्दा चुनाव आयोग में निर्दलीय उम्मीदवार के रूप में नामांकन भरने के अनुभव को बताया और कहा कि यह अनुभव बेहद भयानक होता है। उनके अनुसार बड़ी बड़ी पार्टियों से आए राजसी अंदाज वाले नेताओं को वहां पूरा सम्मान मिलता है, जबकि कोई आम आदमी जब निर्दलीय के रूप में फॉर्म भरने जाता है तो उसे दौड़ा भगा कर परेशान किया जाता है ताकि वह फॉर्म ही न भर सके। अनिल मांडवकर ने आरोप लगाया कि इस पूरी प्रक्रिया में सब मिले हुए नजर आते हैं और हैरानी की बात यह है कि सरकार एक तरफ डिजिटलाइजेशन की बात करती है लेकिन चुनाव आयोग के पास खुद का पर्याप्त स्टाफ तक नहीं है। इन सवालों को उठाते हुए उन्होंने कहा कि वे यह लड़ाई सिर्फ अपने लिए नहीं बल्कि हर उस आम नागरिक के लिए लड़ रहे हैं जो लोकतंत्र में अपनी भागीदारी निभाना चाहता है और जिसकी आवाज अक्सर व्यवस्था में दबा दी जाती है। स्वागत है हमारे चैनल में। आपने चुनाव का फॉर्म भर दिया है, आपके किस तरह आपका कार्य रहेगा, आपके क्षेत्र में क्या कार्य करोगे अगर आपको स्थानीय की जनता आपके वोट की अगर मौका देती है जिताती, तो आपका कार्य किस तरह रहेगा, किस तरह आप अपने क्षेत्र का प्रॉब्लम दूर करेंगे? हमारे चॅनल के माध्यम से अपनी प्रतिक्रिया रखिए। मी अनिल महादेव मांडवकर, आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या माझ्या कुर्ल्यात, माझी जन्मभूमी आहे कुर्ला, तर समस्या तर भरपूर आहेत, पण तुम्ही 5च सांगितलं तर तुम्ही 5 सांगतो। त्यातले मेन समस्या अशी आहे की बीएमसी कडे ओसी द्यायचा अधिकार आहे, तर कन्स्ट्रक्शन होत आहे आणि कन्स्ट्रक्शन करताना 10-15 फूट 20 फूट सोडायची जागा असते, ती सोडली जात नाही आणि लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात रस्त्याची वाढ होत नाही। आणि दुसरा महत्त्वाचं, आता तुमच्या इकडे इंटरव्ह्यूला येण्यापूर्वी हलावपूल जंक्शन नाक्यावरती एवढी भयानक ट्रॅफिक होती आणि सीसीटीव्ही कॅमेरे बरोबर तिथे पोलिसांचे लागलेले, ॲम्ब्युलन्स फसली। जर तुमची लाईफलाईनच फेल झाली, ॲम्ब्युलन्सच पेशंटला जर तिथे फौजी हॉस्पिटल आहे, हबीब हॉस्पिटल आहे, जाऊ शकत नाही, तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी कुठलीच नाही। सांगायच्या गोष्ट चालणाऱ्या माणसाला फुटपाथ नाही, ही सर्व जबाबदारी कोणाची आहे? मुंबई महानगरपालिकेची। कुठल्याही रस्त्याला इथे फुटपाथ नाही आणि आज वर्षानुवर्ष लोक सर्व निमूटपणे सहन करतायत। एवढा भयानक परिस्थिती, ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही आणि कित्येक गोष्टी अशा घडलेल्या आहेत की माणसांचा ॲम्ब्युलन्समध्येच माणूस कॅज्युअल्टी झालेली आहे। असा जर प्रकार होत असेल आपल्या कुर्ल्यामध्ये, त्यामध्ये मोठी आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही कुर्लेकर सर्व एक दिलाने एकजुटीने हलापूल वरना जाणाऱ्या मेट्रो संदर्भात गेली 17 महिने लढा करतोय। आता जर 3.5 मीटर हाईट असेल म्हणजे कुर्ल्याची संपूर्णच वाट लागणार, कारण सांताक्रूज चेंबूर लिंक रोड हा काय तुम्हाला बंद करता येणार नाही, कारण तो जातो डायरेक्ट वाशीला जॉईंट होतोय चेंबूर बाहेर, आणि एक जातोय कुर्ला नेहरूनगरला आणि एक जातोय कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस। म्हणजे तुम्ही लोकांची दिशाभूल करतायत। तुम्ही गणपतीचं कारण सांगतायत, खालून गणपती देतोय, ते वर्षातून एकदा,
पण वर्षाचे आम्हाला 365 दिवस त्रास होणार आहे त्याचं काय? त्याच्यावर तुमच्याकडे काहीच सोल्युशन नाही. शिवाय फायर ब्रिगेडची गाडी तिथे येऊ शकतच नाही. तुमच्यामध्ये पोलीस स्टेशनला जा, ते बोलते ही माझी हद्द नाही, ती माझी हद्द नाही. उद्या कुर्लाचा फायर ब्रिगेडवाला त्याच्या इथे बीकेसी वाला कसा येणार? तो बोलणार माझी हद्द नाही. हद्दीवरनं तुमच्या शासन प्रशासनात भांडणे आहेत. तुम्ही लोकांना सोयी देणार कसं? एकतर मेट्रोसाठी आम्ही सर्व एक दिलाने कुर्लेकर एकत्र लढा करतोय. गेली 17 महिने लढा करतोय. आणि MMRD स्वतःला बॉस समजते. त्यांच्याकडे नगरसेवक नाही, आमदार नाही. मुख्यमंत्री मुख्य आहे. अरे मुख्यमंत्री मुख्य आहे याचा अर्थ असा काय? तिथे नगरसेवक पाहिजे, आमदार पाहिजे प्रश्न विचारायला. तुम्ही डायरेक्ट आमच्यावर लादतायत प्रकरण. हे बरोबर नाही ना. असं नाही चालणार. ही लोकशाही आहे ना, कटुकशाही आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, मेट्रोच्या हलापूलवरनं जाणाऱ्या गोष्टीमुळे जर समस्येमध्ये जर वाढ होणार असेल आयुष्यभरासाठी, आज मी अँब्युलन्सचा प्रकार पोलिसांच्या कॅमेऱ्यात बघावं. कॅमेऱ्यामध्ये अँब्युलन्स अडकली आहे. अशी जर सारखे जर प्रॉब्लेम होत असणार तर पुरी ट्रॅफिक जाम. फार जास्त वेळ नाही, 1-1.5 तासापूर्वीची गोष्ट आहे. आणि जर अशी जर गोष्ट जर कायमस्वरूपी मेट्रोला विरोध नाही आमचा, परंतु ती हाईट सांगतात ना, ती 3.5 इनफ नाही आहे. तिथून फायर ब्रिगेड, अँब्युलन्स, शाळेच्या बस सर्व जायला पाहिजे. गणपती वर्षातून एकदा आहे, तो तिथून तुम्ही खाली एक दिवस कराल, पण 365 दिवस त्रास आहे त्याचं काय? म्हणजे तुम्ही कुर्ल्याची पूर्वी सत्यानाश लावणार आहे. दुसरी गोष्ट, BMCच्या बाजूला तुम्ही नियम आहेत, 15 फूट सोडा, 10 फूट सोडा. कंस्ट्रक्शन होतात, बिल्डिंगच्या बिल्डिंग तयार होतात. BMC ओसी देते कशी? काय करते BMC? फुटपाथ नाही लोकांना चालायला. आज BKC वरनं सर्व लोड येतोय. आज नोकरी धंद्यानंतर ते आपलेच भाव आहेत, त्यांना चालायला रस्ता नाही. काय करताय का तुम्ही? बोलतात पॉट टॅक्सी, नुसतं हायवेवरती गोष्टी करतात. ही टॅक्सी ते टॅक्सी, त्याच्याने समस्या नाही सुटणार आहेत. सर्वात दुसरी गोष्ट महत्वाची तुमच्या माहितीसाठी सांगतो, कुर्ल्याला त्या दिवशी मी त्याचा अर्ज सुद्धा केलाय. सिटी स्कॅन मशीन बाबा हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचं, ती मशीन बंद. तुम्हाला काय झालं की तुम्ही जा केमला जा, राजावाडीला जा. अरे हा काय प्रकार? आज येलवाड एवढा मोठा आहे, तिथं तुमच्याकडे MRI मशीन नाही, तुमच्याकडे सिटी स्कॅन मशीन आहे, ती जेव्हा तेव्हा बंद असते. ह्याचा मी लेखी अर्ज दिलेला आहे, कंप्लेंट केली आहे कमिशनरकडे, पुरावा आहे. जेव्हा मी तुम्हाला प्रोड्यूस करू शकतो. एका माणसाचा सिटी स्कॅन करायचं, मग त्या मशीन बंद, राजावाडीच्या तिथे मशीन बंद. मग शेवटी त्या माणसाला प्रायव्हेटमध्ये कुर्ला डेपोच्या बाजूला तिथे करायला लागलं. अरे हे काय प्रकार आहे? सर्व अंदाधुंद, कोणाचाच लोकप्रतिनिधी नाही. आज किती वर्षाने इलेक्शन आहेत. सर्वात अजून महत्वाची गोष्ट, आज इलेक्शन लागले. ज्या लोकांनी आम्हाला निष्ठा शिकवले ते लोक सांगतात मोठा नेता दुसऱ्या पक्षात जातो, तिकडनं तिसऱ्या पक्षात जातो, आणि नंतर जातो अजून 4थ्या पक्षात, त्याच्या बायकोला उमेदवारी देतो. अरे हा काय? तुम्ही निष्ठा शिकवतायत आणि सर्वसामान्याला म्हणतात की तुम्ही असं कसं करता, तसं करता का? लोक ठरवतील. लोकशाही आहे, कोणाला इलेक्शनमध्ये निवडून द्यायचंय. पण जेव्हा मोठा नेता पक्ष बदलतो, 3-3 पक्ष, बायकोला एका ठिकाणी उभा करतो आणि स्वतः एका ठिकाणी, हे काय निष्ठेचं व्याख्या? तुम्ही समजून सांगा लोकांना, सर्वसामान्य लोकांना निष्ठा म्हणजे काय, आणि निष्ठाचा क्रायटेरिया फक्त नेत्यांसाठी का सर्वसामान्यांसाठी? मला वाटतं सर्वसामान्यांसाठी. नेते कुठे कुठे जाऊ शकतात, त्यांना गेल्या गेल्या लगेच पद भेटतं, आणि ज्यांनी आयुष्यभर ज्यांनी कामं केलेत त्यांना काहीच नाही. म्हणजे ही निष्ठा कसली? त्यामुळे निष्ठेची व्याख्या ना ती स्पष्ट होऊ द्या एकदा, आणि पब्लिश होऊ द्या. आज मी पेपरला एका बघितलंय, त्याने कार्यकर्त्याचं सांगितलं, कार्यकर्ता हे करतो ते ठीक आहे कार्यकर्ता, पण नेते काय करतायत? नेते मोठे मोठे नेते इकडे तिकडे उड्या मारतात, त्यांचं काय? तुम्ही सर्वसामान्यांना दोष देऊ नका. तुम्ही निष्ठेच्या गोष्टी सर्वसामान्यांना शिकवू नका. पहिली गोष्ट, आज कुर्ल्यामध्ये सर्व बजबजपुरी आहे. आज तुम्हाला सांगतो, साधी अँब्युलन्स येऊ शकत नसेल तर कुर्ल्याची परिस्थिती एकदम बिकट आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अजून तुमच्या माहितीसाठी सांगतो, येणारी जनता इलेक्शनमध्ये कोणाला द्यायचं निवडून ती ठरवेल ना. जनता हीच मोठी आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आज सर्वांच्या माध्यमांच्या समोर सांगतोय, इलेक्शनचा फॉर्म भरताना इतका भयंकर मनस्ताप झालाय, तो मी तर माझ्या आयुष्यात ही माझी पहिलीच इलेक्शनमध्ये मी फॉर्म भरतोय. तुम्ही 3 वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्नचा फाईल मागवली, मग तुमच्याकडे हे आहे का ते आहे काय? बघा, करप्शन करणारा कशाही माध्यमातून करेल, अलग लक्षात. त्यासाठी पोलीस व्यवस्था आहे ना.
तुम्ही एवढा किचकट फॉर्म भरून ठेवलाय, तुमच्याकडे 3 वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न दिलं, तर तुम्ही हे आणि ते कितीतरी परत अमुकच स्टॅम्प नाही, अमुकच नाही. तुम्ही सांगा, एखादा माणूस पुस्तकं वाचून शिक्षण घेऊ शकतो का? मग शिक्षकाची गरजच नाही ना. आज मी मतदार यादीचा उतारा काढायसाठी गेलो. नाही ना, ते उतारा शोधून आणा. कुठून शोधणार? जुना उताराचा तुमचा सिरियल नंबर बदललेला होता. कारण नवीन मतदार यादी जेव्हा तयार होते इलेक्शनला, तेव्हा तुमचा मतदार वाढतात. त्यामुळे अनुक्रमांक ऑटोमॅटिक बदलणार. मग तो शोधणार कुठे? मग हे कोणी गाईडलाईन्स करायला पाहिजे? कोणतरी व्यवस्था पाहिजे. आज साधी गोष्ट, आपण कोर्टात एखादा गेलो, एखाद्याची परिस्थिती नाही आहे, तर गव्हर्नमेंट त्याला वकील पुरवते. इथे महानगरपालिकेने पुस्तक दिलं म्हणजे झालं का? आज तुम्हाला सांगतो, फॉर्म भरायला किती पैसे घेतायत. एवढं भयानक परिस्थिती. अरे काय चाललंय? म्हणजे सर्वसामान्याने ह्याच्यापासून बाहेरच जा. परत वरती बोलणार, अरे हे नाही, ते नाही. अरे काय चाललंय? तुम्ही आधार कार्ड बोललात, तुम्ही पॅन कार्ड बोललात, म्हणतात ना, मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, डिजिटायझेशन. मग तुम्ही एवढ्या 17 भानगडी करता कशाला? तुम्हाला एवढा किचकट फॉर्म करून ठेवला आहे की सर्वसामान्य माणूस ह्यात बघूच नाही. आणि बाकीच्या पक्षाचे त्यांच्याकडे आहेत प्रॉपर माणसं, गाईडलाईन्स. सर्वसामान्याने एखादा इलेक्शन लढायचं आहे, तो नाही करू शकत एवढ्या फॉर्मॅलिटी. तुम्ही मस्जिद बंदरला एक फॉर्म आणा, एक सीएसटीला जा, यलवाडमध्ये 5-5 एनओसी आणा. अरे काय चाललंय? मस्करी चालली आहे काय? इलेक्शन आहे का मस्करी आहे? परत अधिकारी दमदाटी करणार. अरे तुमचा फॉर्म गहाळ झाला, परत फॉर्म भरा आणि वेड्यासारखा धावा. ब्लड प्रेशरचा पेशंट आहे, एखादा डायबिटीसवाला आहे. म्हणजे काहीतरी क्रायटेरिया आहे की नाही? किती एनओसी आणि काय, कशासाठी? तुम्ही बोलता भ्रष्टाचार. अरे भ्रष्टाचारासाठी तुमच्याकडे पोलीस यंत्रणा आहे, सीआयडी आहे, सीबीआय, सर्व आहेत. आपल्या माध्यमातून म्हणून मी आपल्या माध्यमातून असंच तुम्हाला सांगतोय, फॉर्म भरताना एवढा त्रास घेतलाय, अगदी भयानक त्रास आहे. तुम्हाला सांगतो, एवढं सोपं नाही. तर कधी भविष्यात इलेक्शन होईल तर पुरं तयारी करा. आणि सर्व पैशाचा खेळ आहे. फॉर्म भरण्यापासून जे सर्व, म्हणजे मी असं अपेक्षाच नव्हती केलेली की एवढं झंझटमारी असते. पण मी शब्द चुकीचा वापरत असेल, पण भयानक मला वाईट अनुभव आला. काही चांगले लोक सुद्धा भेटले. मी काय सर्वांना एक सरसकट काय म्हणत नाही, परंतु दुर्दैव आहे. तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न 3 वर्षाचा मागताय आणि बाकी इतर एक एक गोष्टी घसडतात. हाय इलेक्शन कसलं? महानगरपालिकेचं. आणि ते हाय ठीक आहे, परंतु पुढे भविष्यात तुम्ही जे काय, मला बरेच मित्र बोलले की अनिल तू हे कर, म्हणून उतरलोय मी. तर आता पुरंच करणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्या इथे लहान मुलं बाळ वळवली जात आहेत. तर सीसीटीव्ही कॅमेरा लागणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये पोलिसांची भूमिका आहे, महानगरपालिकेची भूमिका आहे, आणि MMRDA बोलते ना, जेव्हा तेव्हा बॉस सर्वांची भूमिका आहे. सीसीटीव्ही प्रत्येक ठिकाणी लागला पाहिजे आणि कारवाई चांगल्या क्वालिटीचा लागला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यामध्ये लेट होऊ नये. आणि तुम्हाला मी नम्रपणे विनंती करतो की आमच्या कुर्ल्यात पाण्याची समस्या भरपूर आहे. लोकांना पाणी मिळत नाही. तर मी तुम्हाला अगदी वचन नम्रपणे देतोय की माझ्यावरती माझ्या लोकांचा विश्वास 100% आहे. कारण 17 वर्षे मी मेट्रोच्या समन्वयक पदाचं काम करतोय. तर मला एक संधी मिळाली तर अगदी प्रामाणिकपणे झोकून मी काम करेन आणि नक्कीच तुमच्यासाठी जे काय माझ्याकडनं शक्य आहे तेवढं करेन. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 5 मुद्दे म्हणतो. एक तर महत्वाचा मुद्दा आहे इथली ट्रॅफिकची समस्या. त्यामध्ये BMCने फुटपाथच शिल्लक नाही ठेवलेत. दुसरी, मोठमोठ्या बिल्डिंगी बनतायत, त्यांना ह्या लोकांनी जागा सोडायची एक नियम आहे, 10 फूट, 20 फूट, 15 फूट. हे BMC लक्षच देत नाही. याचा अर्थ तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहेत. BMCचा तुम्हाला ओसी देते कशी BMC? दुसरी महत्वाची गोष्ट, आज आपल्या इथे लहान मुलांचं अपहरण केलं जातं. सीसीटीव्ही फार मोठी समस्या आहे. सीसीटीव्ही आपल्या इथे पाहिजेच. आणि त्यामध्ये जॉईंट व्हेंचर करा, पोलीस आणि BMC. प्रत्येक नाक्यानाक्यावर CST करा, सीसीटीव्ही लावा. आणि तिसरी महत्वाची समस्या म्हणजे कुर्ल्यामध्ये पाणी मिळत नाही. लोकांना जागरण करायला लागतंय. तर हा पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करा. तिसरी गोष्ट तर आता मी मांडलेली आहे. चौथी गोष्ट की आपल्या इथे BKCचा भरपूर मॉब येतोय आणि रस्ता अरुंद झालेला आहे. तर त्या रस्ता अरुंद झाल्यानंतर आज तुमच्या इथे हलावपूलसाठी आम्ही इतका स्ट्रगल केला, मेट्रो जाते तिथे. तर त्या मेट्रोच्यामुळे 3.5 मीटरची हाईट मिळते.
तर ती 3.5 BMC बोलते नाही MMRD आहे, MMRD आहे सांगते एअरपोर्ट ऑथॉरिटी. हे सर्व खेळ चाललाय. तर हे खेळ बरोबर नाही. आम्हाला लोकांना कायमस्वरूपी त्रास करून देऊ नका. जी गव्हर्नमेंटची नियमावली आहे 5.5 मीटर ती मिळायलाच पाहिजे. नंतर आम्ही हायकोर्टाचा दरवाजा ठोकणार. आणि सर्वात महत्त्वाची मी गोष्ट सांगतोय आपल्या माध्यमातून टीव्हीच्या आपल्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, की माझ्या विभागातील कुर्ल्यातील माझी जन्मभूमी आहे कुर्ला. तिथले लोक माहिती आहे समन्वयकपदी मला त्यांनीच निवडून दिलेलं आहे. तर त्यांच्या विश्वासाला सार्थक करून जे काही शुभ आपले हे आहेत गोष्टी, पाणी आहे, ट्रॅफिक आहे, परत फुटपाथ आहे, ह्या समस्यासाठी मी परत CCTV कॅमेरे त्यासाठी नक्कीच पाठपुरावा करेन. तर माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे, की अनिल महादेव मांडवकर लक्षात ठेवा, व्यक्ती बघा, पक्ष नाही. पक्ष वगैरे किती ते नेते इकडनं तिकडनं उड्या मारतात ते बघा. सर्वसामान्य कार्यकर्ताच राहतोय. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याने अपक्ष फॉर्म भरलेला आहे. आपण या माध्यमातून आज मला मुलाखतीसाठी संधी दिली आणि मुलाखत घेतात त्याबद्दल आपले मी मनापासून आभार जाहीर प्रदर्शन करतो. कारण लोकांपर्यंत हा मेसेज जायलाच पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्व माता भगिनी यांना मी विनंती करतो, अनिल महादेव मांडवकर तुमच्या 166 विभागातून उमेदवारी घेतलेली आहे, अर्ज भरलेला आहे. त्याला भरघोस मताने निवडून द्या. अनिल जी, आने वाले समय में 2026 लग चुका है, क्या शुभकामनाएं देना चाहेंगे पूरे भारत देशवासियों को? मी अनिल महादेव मांडवकर, नवीन वर्ष उद्यापासून सुरू होतंय 2026. त्या निमित्त माझ्या कुर्लावासी आणि पूर्ण महाराष्ट्र आणि भारत सर्व माझ्या देश बांधवांना माझ्यातर्फे अनिल महादेव मांडवकर यांच्यातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच येणारी मकर संक्रांत त्याच्या सुद्धा हार्दिक खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.